आज जे आपण इव्हनिंग स्नॅक्स बनवणार आहोत ना, ते खूपच चविष्ट लागतं आणि हे बनवण्यासाठी आपण कुठल्याही पिठाचा वापर न करता अगदी झटपट होणारे हे स्नॅक्स बनवणार आहोत. मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता आणि हे स्नॅक्स बनवून तुम्ही ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा खाण्याचं मूड होईल तेव्हा पटकन फ्राय करून खाऊ शकता आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतं सॉसबरोबर किंवा कुठली जी चटणी तुम्हाला आवडते त्या चटणीबरोबर खाऊ शकता. मुलंही खूप आवडीने खातील. तर हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असं हे स्नॅक्स आपलं झालेलं आहे. तर हे स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड्स. तर इथे मी 5-6 ब्रेडच्या स्लायसेस घेतलेले आहेत. तुम्ही ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता, जो तुम्हाला आवडतो तो ब्रेड घेऊ शकता. तर इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. आता काय करायचं, आपल्याला या ब्रेडचे छोटे छोटे पीसेस करून मिक्सर जारमध्ये घालायचं आणि याचे आपल्याला क्रम्स बनवून घ्यायचे आहेत, ब्रेड क्रम्स. मार्केटमध्ये तुम्हाला रेडीमेड ब्रेड क्रम्सही मिळतील, पण घरी आपण बनवलं तर सोपं आणि स्वस्तही पडतं. झटपट आपण आपल्याला पाहिजे तेव्हा ब्रेड क्रम्स बनवू शकतो. तर हे ब्रेड क्रम्स ब्रेडचा असा मी छोटे छोटे पीसेस करून याला मिक्सरमध्ये फिरून घेते. आता हे ब्रेड क्रम्स आपले मिक्सरमधून फिरून घेतलेले आहेत. यामध्ये मी घालते अर्धे ब्रेड क्रम्स आपण घेणार आहोत, अर्धे आपण तसेच ठेवणार, त्याचा वापर नंतर करणार आहोत. तर यामध्ये मी घालते एक कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या, सोबतच 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी हळद घालणार आहे. अगदी अर्धा चमचा एवढी हळद घालायची. सोबतच अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घालतो, कारण हिरवी मिरचीही घातलेली आहे. आणि 2 इथे ना उकडलेले बटाटे मी किसून घेतलेले आहेत. बटाट्यांमुळे काय होईल, छान अशी बाइंडिंग येईल. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडी जास्त घालायची म्हणजे चव खूप छान येते. तर साधारण 2-3 चमचे एवढे मोठे मी कोथिंबीर घेतलेली. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, मस्त असं मिक्स झालं पाहिजे. तर बघा आता यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण बटाट्याच्या ओलसरपणामुळेच याला छान असं बाइंडिंग येईल, एकत्र होईल, गोळ्यासारखं आपल्याला याला मळून घ्यायचं आहे किंवा कुठलंही पीठ घालायची गरज नाही आहे. आता इथे तुम्हाला तुमच्या ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्याही घालू शकता, कोबी किंवा गाजर किसूनही घालू शकता. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता हे आपलं मस्त असं स्नॅक्स पिठाचा गोळा झालेला आहे. एकदम घट्टसर असा गोळा होतो. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे ना छोटासा लिंबू असतो ना, त्याच्या साईजचा आपण याचा बॉल घेणार आहोत. जास्त मोठं नाही घ्यायचं, आपल्याला छोटे छोटे पोटॅटो बाईट्स वगैरे असतात ना, त्या शेपचे आपण बनवणार आहोत. त्यामुळे अगदी छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा, त्याला गोल करून नंतर सिलेंडर शेपसारखा आपण त्याला शेप देणार आहोत. जास्त जाडही करायची नाही, अगदी थोडे मीडियम असे आपण हे बॉल बनवून घेतलेले आहेत. तर बघा असे याला शेप द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे अर्धे ब्रेड क्रम्स ठेवले होते त्यामध्ये फक्त याला कोट करून घ्यायचं. इथे आपल्याला पेस्ट वगैरे बनवून मैद्याची पेस्ट बनवून ब्रेड क्रम्स लावायची गरज नाही, कारण याला ब्रेड ऑलरेडी ओलसर पण आहे, त्यामुळे ब्रेड क्रम्स इझिली चिपकले जातात आणि जास्त ब्रेड क्रम्सही लावायची गरज नाही आहे. तर बघा अगदी असं थोडे थोडे असे आपण ब्रेड क्रम्स लावून घेऊया. तर मी अजून एक तुम्हाला दाखवते. अगदी सोपं आहे. छोटासा लिंबाचा बॉल घ्यायचा, लिंबा एवढा बॉल घ्यायचा, त्याला सिलेंडर शेप द्यायचा आणि अगदी इझिली शेप येतो बघा, कुठेही क्रॅक वगैरे जात नाही. आणि ब्रेड क्रम्समध्ये एकदम फक्त असं गोल फिरून घ्यायचं, म्हणजे ब्रेड क्रम्सना एकदम व्यवस्थित चिपकले जातात. सर्व बाजूने चिपकले आहेत की नाही याची मात्र काळजी घ्यायची नाही. एक्स्ट्रा जे वाटत असेल ते ब्रेड क्रम्स आपण काढून घ्यायचे. तर बघा, तर या पद्धतीने आपण बाकीचंही सर्व स्नॅक्स बनवून घेतो. तर स्नॅक्स आपले बनवून तयार झालेले. आता इथे तुम्ही हे फ्रीजमध्येही एअरटाईट डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे जेव्हा तुम्हाला बनवायचे असतील, फ्राय खावायचे वाटेल तर पटकन फ्राय करून खाऊ शकता. तर पॅनमध्ये मी तेल चांगलं गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये एक एक स्नॅक असं सोडून आपण मस्त असा छान असा आतून कुरकुरीत फ्राय होईपर्यंत, आपण कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. किती सोपी आहे बघितलं, बनवायला एकदम सोपी आहे आणि घरातीलच साहित्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे इथे तुम्ही यामध्ये आतमध्ये चीजही घालू शकता, तुम्हाला जे आवडतात भाज्या, चीजचा वापर करून हे बनवू शकता.
तर अगदी मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. एक साईडने व्यवस्थित फ्राय झाले ना की मग पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करायचे आणि मस्त बघा चवीला एकदम अप्रतिम लागतं. घरी पार्टी वगैरे असेल तर काय स्नॅक्स बनवायचं समजत नसेल तर वेगवेगळं असं स्नॅक्स तुम्ही ट्राय करू शकता, जे सर्वांनाच खूप आवडेल. तर आपलं हे स्नॅक्स दोन्ही साईडने मस्त असं फ्राय झालं आहे बघा, छान कलर आलेला आहे दोन्ही साईडने. तर असंच मीडियम फ्लेमवरती मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय केलं ना की चवीला एकदम छान लागतं आणि जास्त काळ हे कुरकुरीतही राहतात. तर मस्त दोन्ही बाजूने सर्व बाजूने अलटून पलटून आपण याला फ्राय करून घेतलेलं आहे. तर आता हे स्नॅक्स आपण काढून घेऊया. एक्स्ट्राचं ऑइल असेल ते काढून आपण ह्याला सर्व करूया. तर मस्त असं हे गरमागरम आपलं कुरकुरीत स्नॅक्स तयार झालेला आहे. तर बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही छान रेसिपीचा आनंद घेता येईल. आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर झटपट बनवा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा. गरमागरम इव्हनिंग स्नॅक्स, पार्टी स्नॅक्स तुम्हाला जसं आवडेल तसं ते बोलू शकता आणि खाऊ शकता.